नमस्कार. जय भीम, जय संविधान, जय भारत. आत्ताच काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमातून असं कळालं आहे की जो गुरमीत असणारा शिक्षण मंत्री आहे त्याचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे पर्सनल रिझन्ससाठी, असं त्याची स्टेटमेंट आलेली आहे. ते पर्सनल रिझन्स आजच्या डेटला अख्ख्या देशाने पाहिलेले आहेत. तर XYZ आम्हाला राजीनामा पाहिजे होता त्याचा आणि तो त्यांनी दिला आहे. पण आम्ही आज फक्त एवढ्यावरच गप्प बसणार नाहीत. माझं नाव आहे ॲडव्होकेट प्रशांत जाधव. महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा मी राज्य सचिव आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत इथे आज ऑफिसमध्ये संविधान सैनिक मंचचे राकेशजी गायकवाड साहेब आहेत, आप्पासाहेब आहेत आणि त्याचबरोबर शील्ड टीम आहे आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची सगळी टीम आहे. एवढ्या दिवसापासून आम्ही विविध माध्यमातून जे कॉक्रोच जनता पार्टी आहे, अभिजित दिपके साहेब आहेत, त्याचबरोबर सोनप वांचुक सर आहेत, यांना आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आणि ग्राउंड लेवलवर सुद्धा प्रोटेस्टमध्ये सहभाग देऊन त्यांना आम्ही सहकार्य करत होतो. आज जो राजीनामा आलेला आहे तो ही विद्यार्थ्यांचं, संविधानाचं ही मोठी जीत आहे. पण 1 महिन्यापासून चालत असलेल्या ह्या आंदोलनामध्ये झालेल्या तुमचा जो डिक्टेटरशिपच्या थ्रू तुम्ही जो विद्यार्थ्यांवर जो लाठी मार केला आहे, त्याचबरोबर मुली ज्या आहेत त्यांच्यासोबत गैरवर्तन केलेले आहे, ज्या अंडर 18 होत्या, ज्या शाळेतल्या कॉलेजमधल्या मुली आहेत, त्यांच्यासोबत ज्या पोलिसांनी गैरवर्तन केलेलं आहे ते पण अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. पोलिसांच्या कायद्यामध्ये जो पोलीस ॲक्ट आहे, पोलीस मॅन्युअल आहे, जर तुम्हाला संविधान माहीत नसेल तर तुमचाच कायदा तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याच पद्धतीचं गैरवर्तन करायचं नाही. एका महिलेला महिला पोलीसच हात लावू शकते, हे साधं कायदा जो आहे हा तुमच्या डोक्यातून कदाचित गेला असावा. पण आमच्या डोक्यात, आमच्यासारख्या वकिलांच्या डोक्यामध्ये सर्व कायदे आहेत आणि तुम्हाला त्याच पद्धतीने कसं कायद्याच्या चौकटीत येऊन तुमच्याकडून त्या कृत्याचं उत्तर आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठीच इथे ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा आमची महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची टीम सज्ज आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांवर इल्लिगल पद्धतीने नोटीस बजावले असतील पोलिसांनी किंवा कायदेशीररित्या त्यांना जर कुठे पोलीस स्टेशन्समध्ये डिटेन केलं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क नक्कीच साधू शकता. आम्ही त्या पोलिसांवर किंवा कायद्याच्या चौकटीत राहून ज्या ज्या गोष्टी करता येतील, मग ते न्यायालयाच्या पूर्ण प्रोसिजरने उच्च न्यायालयामध्ये आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा, तिथे सुद्धा आम्ही तुमच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी 100% तिथे आम्ही लढू तुमच्यासाठी. हे आज आमच्या सर्व महाराष्ट्र स्टुडंट युनियनच्या माध्यमातून, त्याचबरोबर जे सपोर्टिंग ऑर्गनायझेशन्स आहेत, शील्ड आहे, संविधान सैनिक मंच आहे, मासू आहे आणि बऱ्याच संघटना ज्या आहेत, ज्या ज्या या CJPला जे सपोर्ट करतात, आम्ही सगळेजण मिळून आम्ही तुमच्यासाठी 100% लढत राहू. धन्यवाद.